श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कॉम्रेड बी युवराज यांनी नवी पिढी नवा राजकीय पर्याय या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी बी युवराज यांनी सध्याचं सरकार हे संविधान खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. सरकार हिंदुत्ववाद म्हणत असलं तरी हा ब्राह्मण राष्ट्रवाद आहे. सध्या भांडवलदार आणि राजकारणी यांचं साटलोटा आहे. आत्ताची भांडवलदार मक्तेदारी जास्त आक्रमक आहे. त्यांना संपूर्ण देश गिळंकृत करायचा आहे. नवे उभे राहणारे प्रकल्प म्हणजे निव्वळ पांढरे हत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. ठिकठिकाणच्या जमिनी बळकावणं, त्यांच्या किमती वाढवणं आणि नफा मिळवणं हे या सरकारचं धोरण आहे. उद्योगपती अदानी यांचं देशातील विमानतळ टार्गेट आहे. यासाठी 1,00,000 करोड भांडवल गुंतवण्याचं त्यांचं नियोजन आहे. मात्र रोजगार निर्मिती, जनतेच्या क्रयशक्तीत वाढ यामध्ये हे सरकार फसलंय, अशी टीकाही त्यांनी केली. सत्तेवर येतानाचा त्यांचा सामाजिक पाया सध्या खचत चालला आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील. प्रस्थापित सत्तेला आव्हान देऊन कष्टकरी जनतेची सत्ता आणावी लागेल, असं मत बी युवराज यांनी व्यक्त केलं. कारण हा जो असंतोष आहे तो असंतोष नुसतं असणं पुरेसं नसतं. त्या असंतोषाला त्याच्यातून एक विशिष्ट सत्तेचे संबंध कसे आहेत, त्याला कशा प्रकारे हादरा द्यायचे, विशिष्ट जाणीवा निर्माण व्हाव्या लागतात. त्याला एक विशिष्ट संघटनात्मक फॉर्म द्यावे लागतात. त्याला संघटित करणारा एक विशिष्ट कार्यक्रम द्यावा लागतो. तो न देता शोषणाच्या व्यवस्था बऱ्याच काळ सुद्धा चालू शकतात. आपल्या इथल्या जाती व्यवस्था आणि किती काळ चालली ह्याचा इतिहास मी वेगळा सांगायची गरज नाहीये. प्रस्थापित जी सत्ता आहे त्या सत्तेला आपल्याला आव्हान द्यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं कष्टकरी जनतेची जी सत्ता आहे ती आणायची आहे. भारतीय समाज व्यवस्थेला न्याय पद्धतीच्या मांडणीची गरज आहे. नव्यानं तिथल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार बदलाचे कार्यक्रम आखावे लागतील. स्थानिक पातळीवर नवं संघटन उभं करण्याची गरजही बी युवराज यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मेघा पानसरे लिखित महाराष्ट्र कसा आहे कसा असावा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यामध्ये डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर मेघा पानसरे, SP पाटील, प्रशांत आंबी आदी उपस्थित होते.